श्री स्वामी समर्थ। फक्त 5 गुरुवारी करा हा चमत्कारिक उपाय, 7 जन्माचे दारिद्र्य दूर होईल। हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे। प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो। तसेच तो विशेष दिवस त्या दिवसाच्या ग्रहाला समर्पित आहे। सर्व देवतांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे भोग अर्पण केले जातात। तसेच दिवसाला अनुसरून काही उपाय केले तर ते खूप फायदेशीर ठरतात। त्यामुळे गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे। या दिवशी श्री हरींना फक्त पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात। जीवनात अनेक वेळा पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही। अशा परिस्थितीत तुम्ही काही विशेष उपाय करू शकता। तुम्हाला पैशाशी संबंधित समस्या भेडसावत असतील तर गुरुवारी काही खास उपाय करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता। गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णूला समर्पित आहे। भगवान श्री विष्णूंना प्रसन्न झाले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते। त्यामुळे गुरुवारी काही विशेष उपाय केल्याने जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवू शकते। गुरुवारी पिंपळाचे पान घेऊन ते गंगेच्या पाण्याने धुवून शुद्ध करावे। त्यानंतर त्या पानावर रोळी किंवा सिंदूर लावून ओम श्रीम ह्रीम श्रीम नमः लिहा आणि ते कोरडे झाल्यानंतर आपल्या पर्समध्ये ठेवा। असे केल्याने पैशाची समस्या दूर होते असे मानले जाते। याशिवाय तुम्ही पर्समध्ये चांदीचे नाणे देखील ठेवू शकता, परंतु या नाण्यावर देवी लक्ष्मीचे रूप कोरलेले असावे हे लक्षात ठेवा। तसेच तुमची पर्स नेहमी रिकामी असेल तर गुरुवारी कुबेर यंत्र किंवा श्री यंत्र तुमच्या पर्समध्ये ठेवा। यामुळे पर्स कधीही रिकामी होणार नाही। याशिवाय गोमती चक्र, कवडी, केसर आणि हळदीचा तुकडा यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवावी। गुरुवारी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा केली जाते। केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते। त्यामुळे गुरुवारी उपवास करून केळीच्या झाडाची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी येते। लक्षात ठेवा, गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यास या दिवशी केळीचे सेवन करू नये। म्हणजेच गुरुवारी केळी खाणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते। पैशाच्या समस्येसोबतच लग्नातही अडथळे येत असतील तर गुरुवारी पूजाही केली जाते। कुंडलीत गुरुची स्थिती अशुभ असेल तर गुरुचे व्रत ठेवले जाते। गुरुग्रहाचे व्रत आणि उपासना केल्याने कुंडलीतील बृहस्पती बलवान होतो आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळेही दूर होतात असे मानले जाते। गुरुवारच्या दिवशी हळदीचे विशेष महत्त्व आहे। हळद ही त्याच्या आवडत्या गोष्टीपैकी एक आहे। या दिवशी श्री हरीला हळदीचं तिलक लावून
उपवासात वापरल्याने ते लवकर सुखी होतात आणि भक्तांचे दुःख दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासोबतच गुरुवारी हळदीचे काही उपाय केले तर तुमचे नशीब बदलू शकते. या उपायाबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला गुरुवारी काही कामासाठी बाहेर जावे लागत असेल तर या दिवशी सकाळी गणेशाची पूजा केल्यानंतर त्यांना हळदीचा तिलक लावावा. तसेच कपाळावर हळदीचा तिलक लावून घराबाहेर पडा. असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल. घरामध्ये वास्तुदोष असल्यास घराच्या कोपऱ्यात हळद फवारल्याने वास्तुदोष दूर होतात, असे म्हणतात. रात्री वाईट स्वप्ने तुमची साथ सोडत नसतील तर हळदीच्या गाठीवर कळवा किंवा मोळी बांधा. यानंतर ते डोक्यावर ठेवून झोपावे. तुम्हाला स्वतःच फरक दिसू लागेल. आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर गुरुवारी हळद आणि अक्षत घेऊन विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कृपा करतात. असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते. पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी एका कपड्यात 5 अख्खी हळद बांधा. मग ते लॉकर, कपाट, तिजोरी किंवा कुठेही पैसे ठेवा. असे केल्याने पैशाची कमतरता दूर होते. टिप: वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. तुम्ही सर्वांनी तसा गैरसमज करून घेऊ नये. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.